सुरसम्राज्ञी पार्श्वगायिका आशा भोसले यांचं निधन झालंय। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। आशा भोसलेंना काल हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्यामुळे कालपासून त्यांच्यावरती मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय। भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची धाकटी बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जातं। तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांनी स्वतःचा अजरामर असा ठसा उमटवलाय। मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, तामिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत। हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, खय्याम, ओ.पी. नय्यर, एस.डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत। गाण्याचा कोणताही बाज असो, त्या प्रत्येक गाण्यामध्ये आशाताईंचा आवाज अशा पद्धतीनं मिसळून जायचा की ते गाणं आणि आशाताई यांना वेगळं करणं केवळ अशक्य असायचं। एक अद्वैत नातं त्यांचं त्या गाण्यासोबत निर्माण व्हायचं। आशाताईंवरती उद्या दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल। शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।